कामठी तालुका के नेरी उनगांव गांव में एक कंपनी के प्रदूषण से ग्रामीणों और किसानों को गंभीर समस्याओं का सामना करना पड़ रहा है। ग्राम पंचायत की ओर से बताया गया कि कंपनी के धुएं और धूल के कारण फसलों को भारी नुकसान हो रहा है और नागरिकों के स्वास्थ्य पर भी विपरीत असर पड़ रहा है। कंपनी गांव से करीब 200 से 250 मीटर की दूरी पर स्थित होने से प्रदूषण सीधे आबादी तक पहुंच रहा है। पास स्थित हनुमान मंदिर में आने वाले श्रद्धालु भी इससे परेशान है। इस संबंध में आज जिलाधिकारी को ज्ञापन देकर ग्राम पंचायत ने अपनी मांगे रखी और तत्काल कार्रवाई कर न्याय दिलाने की मांग की है। कामठी तालुक्यातील उनगाव इथे सुनील फेरो नावाची कंपनी आहे, लोहा कंपनी आहे, ज्यामुळे त्या गाववासियांना अतिशय मोठा त्रास होत आहे। आज त्या कंपनीच्या विरोधात तेथील कारभाराच्या विरोधात संपूर्ण गावकरी जे आहे एकत्र आले आणि त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी ते एकत्र आले आहे। नेमका काय त्यांना त्रास होत आहे हे आपण जाणून घेऊ। तुमचं नाव सांगा आजी। तुळसाबाई बावले जवळचे कोणत्या गावाला राहता तुम्ही? उनगाव। तुम्हाला काय त्रास होऊन राहिला? तुम्ही आज जिल्हाधिकारीला निवेदन द्यायला आले, नेमकं काय कारण आहे? कारण म्हणजे काळा होऊन राहिलं, कंपनी बंद म्हणजे बंद बा। आम्ही का म्हणते तर माझ्या शेती लोकांच्या का म्हणते शेतीमध्ये मालावर एवढा धूळ जाऊन राहिला आणि शेतीमध्ये आम्ही काम करायला जातो तर हात काळे होते, तोंड काळे होते, कपडे काळे होते का आणि नाका तोंडात जाते। मग आम्ही शेतीमध्ये काम कसं करावं बा? तो कंपनीचा धूळ वर जाऊन राहिला, त्याला कंपनी बंद कर म्हणून राहिले तर लोक आम्ही जाऊन पडून राहिलो तरी तो कंपनी बंद नाही करून राहिला। हो करीन ना म्हणते। आता त्यानं या 15 दिवस का बंद ठेवली, 15 दिवसाच्या बाद मग त्यानं कंपनी चालू केली का? आम्हाला गाववाल्याची कामध्ये त्यानं परमिशन नाही घेतलं ना, कंपनी चालू करून घेतली का? मग कंपनी चालू केली तर तो रात्रीचा धूळ मस्त धूळ सोडते, रात्रीचा धूळ उडून राहिलाय। किती वर्षापासून जी आहे ही कंपनी सुरू आहे? आताच झाली सुरू होणार। याच्या पहिले सुद्धा ही कंपनी होती पण बंद। नरेश सोनीनं बंद केली, चालू केली होती तर नरेश सोनीनं बंद केली। नरेश सोनीनं मग आता इकली त्याले, इकली तर तो म्हणत का म्हणे मी लोहा कंपनी नाही करत म्हणे। खरं लोहा कंपनी नाही करत म्हणे तर गाववाल्याचा विचार काहीच नाही घेतला त्यानं आणि कंपनी काय म्हणतात ग्रामपंचायतीने त्यांना काही लिहून नाही घेतलं, कोणाच काहीच्या पासून नाही, काहीच नाही घेतलं। जुन्याच रिकार्डवर चालू केलं आणि त्यानं म्हणजे चालू केलं आणि केली। प्रदूषण जास्त आहे म्हणून बोला ते जात आहेत ना। बोला, एवढ्या लोकांना आतमध्ये सुनील फिरो ही कंपनी उनगाव मध्ये चालू केलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर त्या कंपनीचा त्रास होत आहे आणि ते कंपनीवाल्याला आम्ही खूप नोटीस केली आहे आणि तक्रार केली आहे की आम्हाला प्रदूषणामुळे त्रास होत आहे, परंतु तो कंपनीवाला काही ऐकत नाही आहे। त्याच्यामुळे आमचे जे काही छोटे मुलं बाळ आहे ते सुद्धा बाहेर असे प्रदूषण चांगलं असं स्वस्तपणे घेऊ शकत नाही आहे। आम्ही अतिशय वाईट त्या प्रदूषणामध्ये जीवन जगत आहोत, तर आम्ही जगावं कसं? अच्छा, तुम्ही म्हणता की प्रदूषण होत आहे, तर नेमकं प्रदूषण म्हणजे काय होत आहे? हवा प्रदूषित होत आहे, पाणी प्रदूषित होत आहे, काय? हवा पण प्रदूषित आहे आणि पाणी जे पिण्याचे आहे त्याच्यात सुद्धा प्रदूषण आहे। कारण की ज्यावेळेस आपण रात्री पाणी भरत असतो गुंडामध्ये, त्याच्यामध्ये तो काळा जो थर आहे ते क्षार आहे ते वरत येत असते आणि ते क्षाराचं पाणी, ते खराब पाणी आम्हाला प्यावं लागते। त्याच्यामुळे आमचं शरीर कसं राहील हे तुम्हीही सांगू शकता, कारण की त्याच्यामुळे शरीर कधीच चांगलं राहू शकत नाही। तर तुम्ही ही जी तक्रार आहे याच्या आधी तुम्ही प्रशासनाला तक्रार केली आहे का? हो केली आहे ना, परंतु याच्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये। त्यामुळे आम्हाला इथे यावं लागलं सर्व गावातील लोकांना। समजा आता जर तुमची ही मागणी मान्य झाली नाही तर नेमकं काय तुमचं म्हणणं आहे याच्यावर? आम्ही याच्यावर मोर्चे काढू आणि आम्हा आपल्या तक्रारी ठेवून आम्ही मोर्चावर बसू, आंदोलनावर बसू। सुनील फिरो या कंपनीच्या विरोधात जे गावकरी आहे ते आज आक्रमक आहे। त्यांचं म्हणणं आहे की जर प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही, जिल्हाधिकारी यांनी काही निर्णय घेतला नाही तर ते मोठ्या प्रमाणात या विषयावर आंदोलन करेल आणि आपल्या मागण्या मान्य करून देईल। कॅमेरा पर्सन प्रणवसह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र टीव्ही 24 नागपूर। शेतीमध्ये सर्वच गोष्टीचा त्रास आहे। बेदरा टमाटर तोडाले, कोणतं काही कराले, कापूस काढाले, का म्हणते सर्वच गोष्टीच्या मालावर का म्हणते एवढा धूळ धुडून राहिलाय। कुठून उडत आहे? कंपनीतून। काय नाव आहे कंपनी? सुनील कोयला, पुरा कोयला उडून राहिलाय, धूळ उडून राहिलाय। नाही तर का तुम्हाला काय त्रास होत आहे? त्रास म्हणजे सर्वच गोष्टीचा त्रास आहे बाबा। का पाण्यावर ढस आहे, कपड्यावर आहे, कुरुड्या टाकल्या त्याच्यावर आहे, का म्हणते आम्ही का नाही
अनाज नाही होऊन राहिलं. हा. माझं तुमचं काय म्हणणं आहे, काय व्हायला पाहिजे? कंपनी बंद म्हणजे बंद. आम्हाला नाही बंद झाली तर मग? नाही बंद झाली तर मग तुम्ही एवढे पोलीस ऑफिसर कासाठी आहे का? तर तुमचं म्हणणं आहे की पोलीस कारवाई झाली पाहिजे? बाबा झाली पाहिजे म्हणजे का? बंद म्हणजे बंद पाहिजे. आणि बंद नाही, बंदी करायसाठी का म्हणते तर ज्यूस म्हणला होता तर हो करतो म्हणे. त्यानं आपण होऊन सण चालू केली गावाल्याच्या त्यानं अजून नाही घेतलं काही निवडा आणि त्यानं बंद चालू केली त्यानं कंपनी. अच्छा. का पोलीस कारवाई नाही झाली तर पोलीस आणि उभे होऊन टिकाशी पावडं घेऊन सण नाल्या खोदून आम्ही गावचे लोक बाया माणसं कंपनी बंद त्याच्या गाड्या नाही चालू देऊ. शेतीमध्ये कामं करायला लागतील. बघा आमच्या गावामध्ये उनगाव ह्या गावामध्ये सुनील फिरो ही कंपनी सुरू झालेली आहे आणि आम्ही सर्व गावातील गावकरी लोक आणि महिला लोक आल्यावर इथं आम्ही आपली तक्रार सांगायला की आमच्या गावामध्ये नोव्हेंबर ह्या महिन्यामध्ये ही कंपनी चालू झालेली आहे आणि याच्यामध्ये लोखंड त्या कंपनीमध्ये तयार होत आहे. त्याचं प्रदूषण इतकं होत आहे की उनगाव ह्या वासियांना आसपासच्या गावांना खूप त्रास होत आहे. कारण की ते प्रदूषण इतकं वाढलं आहे की आम्ही सुद्धा शेतामध्ये काम करत आहे. शेतामध्ये जेव्हा आम्ही काम करत असते त्यावेळेस आम्ही जेव्हा तोंडाला रुमाल वगैरे बांधतो त्यावेळेस आम्हाला श्वास घ्यायला भरपूर त्रास होत आहे. आणि ज्यावेळेस आमचे छोटे छोटे मुलं सुद्धा आहे ते सुद्धा दिवसांनी खेळू शकत नाही कारण की त्यांच्या डोळ्यावर सुद्धा परिणाम होत आहे. त्यांचे डोळे लाल येत आहे आणि त्यांच्या श्वासांना सुद्धा त्रास होत आहे. आमची सर्व उनगाववासियांची एवढीच तक्रार आहे की ही कंपनी आम्हाला बंद हवी आहे. आम्हाला ही कंपनीपासून भरपूर असा त्रास होत आहे. आमची बस एवढीच मागणी आहे.